नमस्कार मित्रांनो, 10वी पास झालात, 12वीचा पण निकाल लागलेला आहे। आता पुढे काय करायचे या संपूर्ण गोष्टीची माहिती मी माझ्या चॅनलवर देत आहे। आपल्याला ज्या कोणत्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याचा व्हिडिओ आपण तिथे जाऊन बघू शकता। ठीक आहे, जर आपल्याला 10वीला चांगले पर्सेंटेज पडलेले असतील तर आपण इंजिनिअरिंगच्या डिप्लोमाला जाऊ शकता, आणि जर आपल्याला कमी पर्सेंटेज असेल तर आपण आपलं ITI या गोष्टी करू शकता। ठीक आहे, त्यानंतर आपलं 12वी पास झालेलं असेल तर आपल्याला फार्मसीचा ऑप्शन आहे, त्यानंतर इंजिनिअरिंगचा ऑप्शन आहे। याचे जेव्हा ॲडमिशन राऊंड्स चालू होतील त्यावेळी आपण याला ॲडमिशन घेऊ शकता। आपण CET दिलेली असेल किंवा नीट दिलेली असेल तर याचे ॲप्लिकेशन चालू होतील, पण यासाठी काही डॉक्युमेंट्सची आवश्यकता असते, त्याची आपण प्रिपरेशन करून ठेवा। कास्टच्या हिशोबाने मी आपल्याला काही डॉक्युमेंट सांगतो ते आपण इथे रेडी करा। ओपन कॅटेगरी असेल तर SCBC नवीन मराठा आरक्षण जे निघालेलं आहे ते सर्टिफिकेट काढून ठेवा, आपलं नॅशनॅलिटी डोमिसाईल काढून ठेवा। त्यानंतर जर आपण SC ST मधून असाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि आपलं नॅशनॅलिटी डोमिसाईल काढून ठेवा। OBC मधून NTC VGNT वगैरे असाल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, डोमिसाईल या गोष्टी काढून ठेवा। आपले मार्कशीट्स आणि आपले TC जसे येतील तसे आपल्याला ॲडमिशन प्रोसेससाठी फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे, तर त्यामुळे काळजी करू नका, संपूर्ण गोष्टी व्यवस्थित होतील। कागदपत्रांची पूर्तता महत्त्वाची असते, ती सर्वप्रथम करून ठेवा, म्हणजे आपल्याला पुढे फ्युचरमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। कारण हे डॉक्युमेंट आपण काढल्यानंतर आपलं ॲडमिशन झाल्यानंतर देखील जेव्हा आपण स्कॉलरशिपसाठी फॉर्म भराल त्यावेळी देखील आपल्याला हे डॉक्युमेंट्स लागणार आहे। याच प्रकारच्या माहितीसाठी माझ्या चॅनलबरोबर बनून राहा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्यापर्यंत योग्य अचूक माहिती मिळत राहील। ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद।